जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. आपण पाहताय महाफास्ट. पुढच्या अर्ध्या तासात आपण घेणार आहोत ताज्या आणि अपडेटेड 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार नागपूरमध्ये पाहायला मिळतोय. शाळेतल्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी आणलेल्या सायकली विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याच नाहीयेत. विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या सायकली कर्मचाऱ्यांनी छतावर फेकून दिल्या आहेत आणि यामुळे ग्रामीण भागातल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या सायकली छतावर धूळ खात पडून आहेत. उत्तराखंडमध्ये गंगा नदीत बुडणाऱ्या 3 पर्यटकांना जवानांनी वाचवलंय. इंडो तिबेटियन जवानांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. उत्तराखंडमधल्या शिवपुरीत 3 पर्यटकांना वाचवण्यात इंडो तिबेटियन जवानांना यश आलंय. शिवपुरीजवळ 3 पर्यटक बुडत असल्याची माहिती जवानांना मिळाली आणि त्यानंतर कार्यतत्परता दाखवत जवानांनी 3ही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलंय. मीरा रोड बोगस कॉल सेंटर प्रकरणी मुख्य आरोपी सागर ठक्कर उर्फ सॅगी याची ऑडी कार जप्त करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सागरच्या या ऑडी R8 कारची किंमत तब्बल 3 कोटी रुपये इतकी आहे. दिल्लीहून ही गाडी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सागर ठक्कर उर्फ सॅगीनं ही कार क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडून विकत घेतली होती. 5 ऑक्टोबरला 9 बोगस कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली होती. राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. भुजबळांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना जे रुग्णालयात नेण्यात आलंय. यापूर्वी देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागच्या काही महिन्यांपासून मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये भुजबळ सध्या तुरुंगात आहेत. नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या बैठकीत नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संदर्भात गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. तसंच लोकप्रतिनिधींचा आदर करा अन्यथा कायदे बदला असं आवाहनही त्यांनी केलंय. नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढेंवर टीका करताना नवी मुंबईच्या महापौरांची जीभ घसरली आहे. तुकाराम मुंढे हे माथेफिरू असून हा माणूस IAS असूच शकत नाही असं सोनावणे यांनी म्हटलंय. महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर मुंबईकरांना दिवाळीचं गिफ्ट दिलं जात आहे. इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी दिवाळीचा मुहूर्त साधलाय. मतदारांना मोफत दिवाळी साहित्य घरपोच दिलं जात आहे. वॉर्ड बदललेले काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेचे नगरसेवक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवाळी गिफ्ट देताना दिसत आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरच्या माणकोली जवळची आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्यानं ही वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर माणकोलीला गेले होते. उरी हल्ल्यानंतर देशवासियांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला. चीन कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला मदत करतो त्यामुळे चीनी वस्तू विकत घेऊ नका अशी मोहीम सुरू झाली. यानंतर आता चीन भारताविरोधात आक्रमक झालाय. दिवाळीत चीनी वस्तूंना मोठी मागणी असते पण यावर्षी चीनी फटाके, लाईट्स आणि इतर वस्तूंचा बाजार मंदावलाय. पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागामुळे अडचणीत सापडलेला करण जोहरचा ए दिल है मुश्किल हा चित्रपट अखेर आज प्रदर्शित होत असला तरी चित्रपटामागचं शुक्लकाष्ट अजूनही संपलेलं नाही. कल्याणमधील सर्वोदय मॉलमध्ये या चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचा निषेध करत घोषणाबाजी केली. करण जोहरचा ए दिल है मुश्किल हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला अजूनही विरोध दिसून येतोय. कल्याण पाठोपाठ कोल्हापूरमध्येही विरोध दर्शवताना लोक दिसून आली. सकाळपासून चित्रपटगृहांनी या चित्रपटाचा शो बंद ठेवलाय. पतित पावन या संघटनेनं हे आंदोलन करून निषेध नोंदवला.
राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदाचे अर्ज सुटीच्या दिवशीही स्वीकारले जावेत असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत। राज्य निवडणूक आयोगाने 212 नगरपरिषदा, नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या थेट अध्यक्षपदासाठीच्या 4 टप्प्यातल्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केलाय। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रविवार येतोय, त्यामुळे या दिवशीही ऑफिसेस खुली ठेवावीत असं सुचवलं आहे निवडणूक आयोगाने। राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे। मात्र शासनाने यंदा ऑनलाईन अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारांसमोर मोठी अडचण उभी राहिली आहे। ग्रामीण भागातल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अडचणींना सामोरं जावं लागतंय। पालघरमध्ये तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड या 3 नवनिर्वाचित नगरपंचायती आहेत। मात्र ग्रामीण भागात वीज आणि इंटरनेटच्या समस्येमुळे उमेदवार हैराण झालेत। ऐन दिवाळीत खासगी बस चालक प्रवाशांची कशी लूट करतात याचा पर्दाफाश जय महाराष्ट्राने केलाय। दिवाळीत लोकांचे खिसे भरलेले असतात आणि त्यांच्या खिशावर खासगी बसवाले फुकटचा डल्ला मारतात। दिवाळीचं निमित्त सांगून प्रवाशांकडून नेहमीपेक्षा दुप्पट भाडं आकारतात। त्यासाठी प्रवाशांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत। साखरेच्या नियंत्रणाचे अधिकार राज्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्राने घेतलाय। त्यामुळे साखरेची साठवण, दर, पुरवठा, खरेदी विक्री आणि उत्पादनासंदर्भातलं नियंत्रण करण्याचे अधिकार आता राज्यांना मिळालेत। या निर्णयामुळे राज्यांना गरजेनुसार साठवणुकीची मर्यादा आणि आवश्यक परवान्यासंबंधीचं नियंत्रण करणारे आदेश जारी करता येणार आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध वृक्षतोड होत असल्याचं जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यात कैद झालंय। तुळजापूर तालुक्यात धोत्री गावातील अभयारण्यात अवैध वृक्षतोड केली जाते। या अभयारण्यात 2 वनरक्षक असतानाही सर्रास वृक्षांची तोड होत असल्याचं समोर आलंय। वनरक्षकांना आमच्या प्रतिनिधीनं प्रश्न विचारला असता ही जबाबदारी आमची नाही असं त्यांनी सांगितलंय। अकोल्यातल्या म्हातोडी ग्रामपंचायतीनं गावातल्या 13 लोकांचं रेशन बंद करण्याचा निर्णय घेतलाय। उघड्यावर शौचालयाला बसणाऱ्या लोकांचं रेशन आणि रॉकेल पुरवठा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले होते। असं असतानाही गावातले काही लोक शासनाच्या आदेशाला धुडकावून लावत होते आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। चंद्रपूरमधल्या वर्धा नदीत 2 जण बुडाली आहेत। आकाश भारती आणि जावेद अली अशी नदीत बुडालेल्या तरुणांची नावं आहेत। यापैकी आकाश भारतीचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय। भद्रावती तालुक्यातल्या माजरी इथं 8 जण पिकनिकसाठी गेले होते। त्यावेळी नदीवर पोहायला गेले असताना ही मुलं बुडाली आहेत। यातल्या एकाचा मृत्यू झाला असून जावेद अली या तरुणाचा अद्यापही स्थानिक आणि पोलिसांकडून शोध सुरू आहे। वसईतील वाळीवमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। वाळीव परिसरातल्या एका बंगल्याजवळ 20 वर्ष वयाच्या तरुणीचा मृतदेह सापडला। तरुणीची ओळख पटलेली नसली तरी तिच्या हातावर पूजा नाव गोंदलेलं आहे, तर दुसऱ्या हातावर सलाईनची पट्टी चिकटलेली आहे। यावरून पोलिसांनी तपास सुरू केलाय। दरम्यान याआधीही याच भागात एक महिला आणि लहान मुलाचे मृतदेह आढळून आले होते। कल्याणमध्ये दिवाळीसाठी किल्ला बनवत असताना विजेचा शॉक लागून एका 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अनिकेत लोणकर असं या मृत मुलाचं नाव आहे। सोसायटीच्या आवारात किल्ल्याचं डेकोरेशन करताना त्याला विजेचा शॉक लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झालाय। ऐन दिवाळीच्या 1 दिवस अगोदर ही दुर्दैवी घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होते। अपघातात ब्रेन डेड झालेल्या पित्यानं 5 जणांना जीवदान दिलं आणि संजीवनी जन्माला आली। पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या नांदेडच्या संतोष मोरे यांना अपघात झाला आणि यानंतर प्रसूती काळ सुरू झाल्यानं ज्या हॉस्पिटलमध्ये संतोष मोरे यांच्यावर उपचार सुरू होते त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नीला दाखल केलं गेलं। एकीकडे संतोषनं आपल्या जगाचा निरोप घेतला तर दुसरीकडे त्यांच्या पत्नीनं गोड मुलीला जन्म दिला। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सहआरोपी डॉक्टर वीरेंद्र तावडे विरुद्ध एसआयटी 1 डिसेंबरपर्यंत न्यायालयात आरोपपत्र दाखल करेल अशी हमी राज्य सरकारतर्फे गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली। यामुळे उच्च न्यायालयानं याविषयीची पुढची सुनावणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठेवली आहे।
हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। शोएब असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याला राजस्थानमधील जोधपूरमध्ये ताब्यात घेण्यात आलंय। शोएब 25 तारखेला राजस्थानमधून दिल्लीत आला होता। पाकिस्तानसाठी व्हिसा बनवून देण्याचं एजंटचं काम तो करत होता। तसंच त्याच्याकडे भारतीय लष्करासंबंधी अतिशय संवेदनशील आणि गोपनीय माहिती असलेली कागदपत्रं आढळून आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। दिवाळीसाठी मिठाईनं महागाईची शिडी चढायला सुरुवात केल्यानं ग्राहकांनी चॉकलेट्सकडे मोर्चा वळवलाय। सध्या मिठाई 400 ते 800 रुपये किलो आहे, तर मागच्या वर्षाच्या तुलनेत 50 ते 100 रुपये किलोची वाढ झाली आहे। त्यामुळे विविध आकारांच्या खोक्यांमध्ये कागदी किंवा कापडी आवरणात चॉकलेट्स बांधून दिली जात आहेत। चॉकलेटची चलती लक्षात घेऊन दुकानांमध्येही त्यांचीच रेलचेल दिसून येते। दिवाळीत रात्री उशिरा फटाके न वाजवण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 नंतर फटाके वाजवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे। दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं, त्यामुळे रात्री उशिरा फटाके न वाजवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत। त्यानुसार मुंबई पोलीस नजर ठेवणार असून उशिरा फटाके वाजवणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत। गेल्या काही वर्षांपासून दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे। शहर आणि परिसरात दिवाळी सुरू झाल्यापासून तुळशीच्या लग्नापर्यंत फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या दरवर्षी किमान 100 घटना घडतात। या दुर्घटना फटाके उडवताना, फोडताना, नागरिकांच्या अतिउत्साहामुळे, हलगर्जीपणामुळे तसंच कायद्याचं योग्य पालन न केल्यामुळे होत असल्याचं समोर आलंय। दिवाळीच्या निमित्तानं हायकर्स ग्रुपच्या वतीनं पन्हाळगडावर दीपोत्सव साजरा करण्यात आलाय। दीपावली निमित्तानं लक्ष दिव्यांनी पन्हाळगडाची ऐतिहासिक वास्तू उजळून निघाली होती। यावेळी दिव्यांचा एकच प्रकाश संपूर्ण पन्हाळगडावर पांघरलेला पाहायला मिळाला। गेल्या काही वर्षांपासून न्यू हायकर्स ग्रुपच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड मशालींच्या उजेडात न्हाऊन निघाली। निमित्त होतं दीपोत्सवाचं। अनेक शिवभक्त लखलखत्या आणि पेटत्या मशाली, ढोल ताशे आणि भगवे झेंडे घेऊन किल्ले रायगडावर दाखल झाले होते। रात्रीमध्ये मशालींच्या उजेडात किल्ले रायगड न्हाऊन निघाला होता। ढोल ताशांच्या गजर आणि भगवे झेंडे नाचवणारे शिवभक्त यामुळे स्वराज्यामध्ये आल्याचा भास होत होता। दिवाळी म्हटलं की लहान मुलं फटाके उडवून आनंद साजरा करतात। याच फटाक्यांवर पूर्वी देवदेवतांचे फोटो असायचे, मात्र काळाच्या ओघात बॉलिवूड हिरो हिरोईनचे फोटो यावर अवतरलेत। मात्र आता थेट हॉलिवूडची क्रेज यंदाच्या दिवाळीत पाहायला मिळते। हिंदू मुस्लिम एकतेचं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं। निमित्त होतं अहमदाबादमधल्या रांगोळी स्पर्धेचं। इथल्या जोहापुरा परिसरातल्या FD स्कूलमध्ये सामूहिक रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत मुस्लिम विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून एक अनोखा संदेश दिलाय। रांगोळीद्वारे धार्मिक एकतेचा संदेश या विद्यार्थ्यांनी दिलाय। 100हून अधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते। आर्थिक संकटात असलेल्या सांगली महानगरपालिकेची दिवाळी यंदा तेजीत आहे। एरवी पगाराचे वांदे असलेल्या सांगली महानगरपालिकेनं दिवाळीपूर्वी पगार देऊन कर्मचारी आणि कंत्राटदारांची दिवाळी गोड केली आहे। दिवाळीपूर्वीच कंत्राटदारांची 16 कोटींची थकीत बिलं देण्यात आली आहेत, तर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पहिल्यांदाच 2 महिन्यांचा पगार आणि 10,000चा ॲडव्हान्स जमा करण्यात आलाय। सोलापुरातल्या वडशिंगे गावात उपेक्षितांची दिवाळी गोड व्हावी यासाठी इसाकभाई शेख यांनी पुढाकार घेतलाय। गेल्या 10 दिवसांपासून या ठिकाणी दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे। काही मंडळी दिवसरात्र फराळ बनवण्यात मग्न आहेत। बुंदी, शंकरपाळी, बालुशाही, चिवडा असा जवळपास 2000 किलोंचा फराळ या ठिकाणी बनवण्यात येतो आणि हा फराळ आदिवासी बांधवांना वाटण्यात येतो। शिर्डी साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांची गोड दिवाळी साजरी होणार आहे, कारण प्रत्येक कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पगारा इतका बोनस देण्यात येणार आहे, अशी माहिती साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी दिली आहे। यासाठी संस्थानला 7 कोटींचा खर्च होणार आहे। तसंच मुख्यमंत्र्यांनी संस्थान कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचंही आश्वासन दिलंय, अशी माहिती त्यांनी दिली आहे। पुणे महानगरपालिकेच्या कारभाराचा फटका तब्बल 20,000 कर्मचारी वर्गाला बसला आहे। दिवाळी सुरू होऊनही कर्मचाऱ्यांना अद्यापही बोनस मिळालेला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे।
पुण्यातल्या सरस्वती विद्या मंदिर शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला। शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे हा दीपोत्सव साजरा करण्यात आला। लेकी वाचवा, लेकी शिकवा हा संदेश यावेळी देण्यात आला। दिवाळीत उटणं लावून अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे, पण जळगावमध्ये मात्र वेगळंच अभ्यंग स्नान पाहायला मिळालं। बाफना गोशाळेमध्ये चक्क गाईचं शेण आणि गोमूत्राचा वापर करून अभ्यंग स्नान करण्यात आलं। शेणापासून अभ्यंग स्नान करून जळगावकरांनी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली आहे। गाईची आरती करून तिचं पूजन केल्यानंतर सामूहिकरित्या गोबर स्नान करण्यात आलं। गाईचं महत्त्व पटावं म्हणून हा उपक्रम राबवला असल्याचं जळगावकरांचं म्हणणं आहे। राज्य सरकारनं वेतन, निवृत्ती वेतन, भत्ते आणि अन्य प्रशासकीय खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी कर्मचारी कपातीचं धोरण स्वीकारलंय। त्यानुसार वित्त, विधी आणि न्याय विभागातील चतुर्थ श्रेणीची 25% पदं रद्द करण्यात आली आहेत, तर दुसऱ्या बाजूला कक्ष अधिकारी, अपर सचिव, उपसचिव या दर्जाच्या महत्त्वाच्या पदांवर कंत्राटी पद्धतीनं नियुक्त्या केल्या जात आहेत। त्यामुळे भविष्यात सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण हळूहळू कमी होणार आहे। नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंत कोस्टल रोडचा थेट विरारपर्यंत विस्तार करण्याची सूचना MMRDAच्या नियोजन विभागानं मुंबई महापालिकेला केली आहे। सध्या नरिमन पॉइंटपासून ते कांदिवलीपर्यंतच कोस्टल रोडचा आराखडा तयार करण्यात आलाय। MMRDAची सूचना मुंबई महापालिकेनं मान्य केल्यास कांदिवली ते वसई असा आराखडा तयार करावा लागणार आहे। एखाद्या परिसरातील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर 12 तासांच्या आत तिथं स्वच्छता करण्याच्या केंद्र सरकारच्या अटीमुळे मुंबई महापालिकेची चांगलीच तारांबळ उडत आहे। 12 तासांची मुदत न पाळल्यास स्वच्छतेसाठी देण्यात येणारे गुण कमी होण्याच्या भीतीनं पालिका प्रशासनानं आता स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याचा विचार चालवला आहे। एसटीच्या राज्यभरातील अधिकृत थांब्यांवरील उपहारगृहांमध्ये 30 रुपयात चहा आणि नाश्ता मिळण्याची योजना सुरू करण्यात आली आहे। सध्या अधिकृत 22 थांब्यांवर सुरू असणारी ही सुविधा आणखी 100 थांब्यांवरील उपहारगृहांमध्ये सुरू करण्यात येणार आहे। त्यात हेळसांड करणाऱ्या चालकाचा परवाना रद्द करण्याचा सज्जड इशारा महामंडळानं दिला आहे। प्रवाशांची तिकीट खिडक्यांसमोरची रांग कमी करण्यासाठी रेल्वेनं काही महिन्यांपूर्वी पेपरलेस मोबाईल तिकीट सेवा सुरू केली। मात्र या सेवेला प्रवाशांचा अद्याप फारसा प्रतिसाद मिळत नसल्यानं ATVM प्रमाणे या प्रणालीतही प्रवाशांना 5% सवलत द्यावी अशी मागणी करणारा प्रस्ताव पश्चिम रेल्वेनं रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे। बेकायदा सुरू असलेल्या रेती उत्खननामुळे वादग्रस्त ठरलेल्या आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ब्रिटिशकालीन वैतरणा पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट कधी झालं याची माहितीच रेल्वे प्रशासनाकडे नसल्याची खळबळजनक बाब माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आलेल्या पत्रातून समोर आली आहे। रेल्वेच्या या बेजबाबदारपणामुळे हा पूल कोसळण्याच्या स्थितीत आहे। लाखो प्रवासी मृत्यूची टांगती तलवार घेऊन या मार्गावरून प्रवास करत आहेत। ठाण्यातील तब्बल 17,000 व्यावसायिक आस्थापनांपैकी बहुतांश ठिकाणचं अग्निसुरक्षा तपासणी झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। वर्षातून 2 वेळा इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्याची सक्ती ठाणे महानगरपालिकेनं केली आहे। मात्र हे परिपत्रक काढून 1.5 महिना लोटला तरी फायर ऑडिट करून घेण्यासाठी कुणी पुढाकार घेतला नाहीये। या व्यावसायिक आस्थापनांमधील अग्निसुरक्षा आजही वाऱ्यावरच असल्याची माहिती आहे। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग 4चे निगडी ते देहू रोड रस्त्याचं चौपदरीकरण करण्याच्या कामाचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं 2 कंत्राटदारांना दिलेत। त्यानुसार आगामी 18 महिन्यात संपूर्ण काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे। रस्त्याचं चौपदरीकरण आणि एलिव्हेटेड मिळून 82 कोटी खर्च अपेक्षित आहे। पुणे शहरात साथीचे आजार गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढत आहेत। डेंग्यू, स्वाईन फ्लू, मलेरिया, कावीळ, विषमज्वर यासारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत। एखाद्या साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतरच महापालिकेचा आरोग्य विभाग जागा होतो। मात्र साथ पसरू नये, ती नियंत्रणात असावी यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत। महिन्याभरात 8,523 जण तापानं फणफणले आहेत।
हिंदी चित्रपटातील अभिनेता रामपाल यादव आता राजकारणात उतरलाय। आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी त्यानं आपला सर्व समभाव पक्ष स्थापन केला आहे। विधानसभेच्या 403 जागांवर तो उमेदवार उभे करणार आहे। याविषयी बोलताना तो म्हणाला की मला विवादाचं नाही तर संवादाचं राजकारण करायचंय। आम्ही निवडणूक लढवू पण आमचा अंदाज वेगळा असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 नोव्हेंबरला जपान दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे। या दौऱ्यादरम्यान जपानचे सम्राट अकिहितो आणि शिंजो अॅबे यांची ते भेट घेणार आहेत। शिंजो अॅबे यांच्या समवेत वार्षिक शिखर बैठकीत दोन्ही देशांदरम्यान नागरी अणुऊर्जा सहकार्य करारावर सह्या होण्याची शक्यता आहे। देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। अनेक महाविद्यालये, शाळा आणि संस्थांकडून भारतीय जवानांसाठी भेटवस्तूही पाठवण्यात येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भारतीय जवानांना सलाम केला आहे। पीएमओच्या सूत्रानुसार आतापर्यंत सोशल मीडिया, mygov.in आणि रेडिओद्वारे मिळालेले संदेश पाहिले तर 5 लाखांहून अधिक संदेश आले आहेत। mygovernment.in या संकेतस्थळावर 10,000हून अधिक संदेश आले आहेत। श्रीनगरच्या काही भागामध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी श्रीनगरच्या नौहट्टा भागात कर्फ्यू लावण्यात आलाय असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं। काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराची धग अजूनही धुमसते आहे। काश्मीर खोऱ्यात हिंसाचारामुळे आजही जनजीवन विस्कळीत झालंय। काश्मीर खोऱ्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांसह सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत। दिवाळीच्या मुहूर्तावर भरघोस सूट जाहीर केल्यानं ऑनलाईन खरेदीला उधाण आलं आहे। वेगवेगळ्या वेबसाईट्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँडेड उत्पादनांच्या खरेदीवर 10 ते तब्बल 85% सूट दिली आहे। यामुळे ग्राहकही खरेदीसाठी तुटून पडले असून गॅझेट्स खरेदीला मोठी पसंती आहे। या बातमीसह महाफास्टमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।